आली जरी कष्ट दशा अपार, न टाकती धैर्य तथापि तोर. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे. टेंभा पेटवल्यावर त्या ज्वाला कितीही प्रयत्न केला तरी वर झेपावतातच. तसेच थोरपणाच्या ज्वाला विझत नाहीत. त्या मानवाला दिशादर्शन करतात, सुयोग्य मार्ग दाखवतात. त्याच मार्गाने जीवन व्यतीत करणारे थोर पुरुष अंतकाळापर्यंत कार्यरत राहतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी रामचंद्र दशरथ शिरुडे अर्थात आपले आर.डी. अण्णा. दिनांक 2 सप्टेंबर 1938 साली नगरदेवळा, जिल्हा जळगाव येथे श्री दशरथ मोतीराम शिरुडे आणि सौ लक्ष्मीबाई या शेतकरी दाम्पत्याच्या पोटी अण्णांचा जन्म झाला. अण्णांचे वडील कैलासवासी दशरथ मोतीराम शिरुडे म्हणजे पंचक्रोशीतील एक सुपरिचित व्यक्तिमत्व. आपल्या शेती या व्यवसायाबरोबरच सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान राहिले. संस्थापक ग्राम शिक्षण समिती नगरदेवळा, संस्थापक पाचोरा एज्युकेशन सोसायटी. विशेष बाब म्हणजे आपल्यापैकी खूप जणांना माहीत नसेल की दादा अर्थात कैलासवासी दशरथ मोतीराम शिरुडे ते खानदेशमधील इन्कम टॅक्स भरणारे सर्वात जुने व्यक्तिमत्व होय. 1929 साली ब्रिटिश कालखंडात त्यांनी नागपूर हेड ऑफिस येथे रुपये 1875 भरल्याची नोंद आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या परिवारात अण्णांची जडणघडण ही अर्थात तशीच असणार. अण्णांना एक भाऊ व 2 बहिणी. भाऊ श्री शरद दशरथ शिरुडे, बहीण श्रीमती सुलोचना वसंतराव भामरे पुणे व सौभाग्यवती प्रभावती पोपटराव दहिवेलकर धुळे. अण्णांनी जळगाव येथील MJ कॉलेज येथून 1961 साली इतिहास या विषयात BA केले आणि पुणे येथील वाडिया महाविद्यालयात MA साठी प्रवेश घेतला. परंतु गावाकडे भरपूर शेती असल्याने वडिलांनी अण्णांना बोलावून घेतले आणि अण्णा आपल्या गावी म्हणजे नगरदेवळा येथे परत आले. आणि बघता बघता अण्णांनी आपल्या काळ्या मातीचं सोनं केलं. ऊस या पिकासाठी पोषक अशी जमीन असल्याने अण्णांनी भरपूर प्रमाणात ऊसाची निर्मिती केली. नगरदेवळा आणि संपूर्ण परिसरात एक प्रगतिशील आणि प्रायोगिक शेतकरी म्हणून त्यांचा नावलौकिक झाला. ऊसापासून त्यांनी गुळाचीही निर्मिती करून आपल्यातील व्यावसायिकाचेही दर्शन घडवले. दिनांक 10 मे 1963 रोजी अण्णा धुळे येथील सद्गृहस्थ श्री काशीनाथ सखाराम केले व सौ छबुबाई काशीनाथ केले यांच्या कन्या पुष्पलता यांच्याबरोबर विवाहबद्ध झाले. सौ पुष्पलता म्हणजे कैलासवासी डॉक्टर जगन्नाथ वाणी कॅनडा, कैलासवासी रघुनाथ केले, श्री पंढरीनाथ केले, श्री भीमाशंकर केले, कैलासवासी चंदूकाका केले, श्री सूर्यकांत केले व श्री गोपाळ केले या समाजातील सप्तरत्नांची बहीण होय. आपल्या धर्मपत्नी सौ पुष्पलता यांच्या भरभक्कम साथीने अण्णा यशाची शिखरे पादाक्रांत करत होते. अखिल भारतीय लाड शाखीय वाणी समाज शिक्षण परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान अण्णांना जातो. अण्णांनी शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शेकडो गरजू विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण परिषदेहून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मितीला उच्च पदावर काम करीत आहेत. नगरदेवळा येथील ग्राम शिक्षण समितीची धुरा त्यांनी 1982 पासून ते त्यांच्या हयातीपर्यंत सांभाळली. अण्णांना अर्थात शिरुडे दाम्पत्याला 4 अपत्य, अविनाश, मिलिंद, प्रशांत व मुलगी भारती. अण्णांचे मोठे चिरंजीव श्री अविनाश रामचंद्र शिरुडे, त्यांच्या पत्नी सौ सुनीता अविनाश शिरुडे. अविनाश नाशिक येथे बांधकाम व्यावसायिक असून त्यांनी बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे. दुसरे चिरंजीव बांधकाम व हॉटेल व्यावसायिक श्री मिलिंद रामचंद्र शिरुडे यांच्या पत्नी सौ पल्लवी मिलिंद शिरुडे. तिसरे चिरंजीव बांधकाम व्यावसायिक श्री प्रशांत रामचंद्र शिरुडे व त्यांच्या पत्नी
सौ अश्विनी प्रशांत शिरुडे आणि मुलगी सौ भारती किशोर पाटे या अमित एंटरप्राइजेस पुणे या बांधकाम क्षेत्रातील कंपनीचे संचालक श्री किशोर गोविंद पाटे यांच्या पत्नी आहेत. नातवंड श्री रुचिक, नातसून सौ चैत्राली मास्टर इन आर्किटेक्ट, अमेय अविनाश शिरुडे मास्टर इन स्ट्रॅटेजिक एंटरप्रेन्योरशिप नेदरलँड, अथर्व मिलिंद शिरुडे मास्टर इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट रॅले युनिव्हर्सिटी NC स्टेट USA, नातसून सौ पूजा अथर्व शिरुडे BE MBA, ऋत्विज प्रशांत शिरुडे BBA LLB आणि नैमिष प्रशांत शिरुडे बांधकाम व्यावसायिक श्री रोहन किशोर पाटे आणि श्री संकेत किशोर पाटे असा हा अण्णांचा नात, नातू, सुना आणि नातसुनांनी भरलेला परिवार अण्णांना नेहमीच आनंद देत असे. नातू अथर्वच्या लग्नावेळी अण्णा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. डॉक्टरांनी विश्रांती घ्या आणि प्रवास करू नका असे सांगितले असतानाही अण्णांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन नातवाच्या लग्नासाठी सरळ गोवा गाठले. केवढा जिव्हाळा आणि केवढी इच्छाशक्ती. आपले पणतू यशान आणि विराज यांच्यावर अण्णांचे अतोनात प्रेम होते. अण्णांना वाचनाची विशेष आवड होती, त्यामुळेच ते उत्तम वक्तेही होते. नाटक आणि नाट्यसंगीतात त्यांना विशेष रुची होती. अण्णांची विचारसरणी समाजवादी असल्याने समाजवादी नेते नाग गोरे, SM जोशी यांच्या बरोबरीने अण्णा समाजवादी चळवळीत भाग घेत. त्यांच्याशी अण्णांचा विशेष स्नेह होता. त्यामुळेच नाग गोरे, ल. छापेकर, SM जोशी या महान व्यक्तिमत्वांचा अण्णांवर विशेष प्रभाव होता. धुंडा महाराज देगलूरकर हे अण्णांचे धार्मिक गुरु होय. अण्णा तब्बल 20 वर्ष पाचोरा पीपल्स बँकेचे कार्यकारिणी सदस्य होते. शिक्षण परिषदेचे ते संस्थापक अध्यक्षही होते. अण्णा म्हणजे निर्भीड, स्पष्ट वक्ते आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. आलेल्या संकटांचे रडगाणे न करता त्यावर मात करून पुढे कसे जाता येईल हे शिकावं अण्णांकडूनच. 1997 साली अण्णांवर खूप मोठे संकट ओढवले होते. अण्णांच्या शेतातील मजूर बाबळाचे झाड तोडत होता. त्याच्या पायाला काटा लागू नये म्हणून अण्णांनी स्वतःच्या पायातील बूट त्याला दिले आणि दुर्दैवाने अण्णांच्याच पायात काटा घुसला. अण्णांच्या पायाला जखम झाली. ती जखम एवढी चिघळली की नाईलाजास्तव अण्णांचा उजवा पाय कापावा लागला. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या माणसांची काळजी घेणं म्हणजे काय यासारखं उत्तम उदाहरण ते काय. डगमगतील ते अण्णा कसले. कृत्रिम पाय बसवून अण्णा शेवटच्या श्वासापर्यंत निर्भीडपणे आणि जिद्दीने जगले. RD अण्णा म्हणजे समाजातल्या घराघरात पोचलेलं प्रसिद्ध नाव. RD म्हणजे नगरदेवळा आणि नगरदेवळा म्हणजे RD हे घट्ट समीकरण. RD अजून एका आर्थिक बचतीसाठी आपल्या सर्वांना परिचित असलेला शब्द. एक सुरक्षित गुंतवणूक आणि उत्तम रिटर्न्स. तसेच आपले RD अण्णा सुद्धा. आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून अण्णांनी नेहमीच समाजाला उत्तम रिटर्न्स दिले. अण्णांनी 4 धाम यात्रा, त्याचप्रमाणे सिंगापूर, युरोप येथेही भ्रमंती केली. एक पाय कृत्रिम असूनही भल्या भल्यांना जमणार नाही असे आईस स्केटिंग आणि पॅराग्लायडिंगही अण्णांनी केले. केवढी ही प्रबळ इच्छाशक्ती. दशरथाच्या या रामाने समाजाप्रती असलेली सर्व कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडली. दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी वयाच्या 85व्या वर्षी अण्णांनी आपला देह इहलोकी ठेवला. अण्णांच्या जाण्याने सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली. अण्णांचं जाणं म्हणजे आपण सर्वांसाठी कशात राम नसणं म्हणजे काय याची प्रचिती देऊन जाते. अण्णांचे सामाजिक कार्य सतत आपल्याला
आणि पुढील पिढीला ऊर्जा देत राहील. आणि अण्णा त्यांच्या कार्यातून आपल्या हृदयात सदैव जिवंत राहतील. अशा या समाजभूषणाला भावपूर्ण श्रद्धांजली. राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन, राम रंगी रंगले मन हो, राम रंगी रंगले मन, राम रंगी. अभि, तुझ्या 58 वर्षाच्या सुरुवातीला तुझ्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभाशुभा. बरोबर आहे. हां, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये अनेक खडतर प्रसंग येत असतात. आपले संत म्हणत होते, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता ये वढे. असं हे जीवन आहे. प्रत्येक मानवाला या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तुझ्या जीवनात सुद्धा असे अनेक प्रसंग आले. अनेकांना तू तोंड दिलंस. शून्यातून जग निर्माण करायचा प्रयत्न आपल्या भावंडासह केला आणि त्यामुळे हे घडू शकलं. परंतु एक लक्षात ठेव, वाडवडिलांचे आशीर्वाद, विशेषतः तुझे आजोबा आणि या सगळ्यांनी जे काही पुण्य तुझ्या पदरात घातलं, त्याचे हे फळ तुला मिळालेलं आहे. सगळं जग अतिशय होरपळून गेलेलं आहे. आजही अत्यंत दुःखद असे प्रसंग, अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये खचून न जाताना भगवंताच्या आणि या आशीर्वादामुळे तू एका फार मोठ्या संकटातून बाहेर पडलेला आहे. सारेच चिंतित होतो. चिंतित नाही असं आपलं कोणी नाही. शेवटी असं रक्ताचं नातं हे वेगळं असतं आणि त्यानेच नातं कामात येतं. अनेक कटू अनुभव तुला आयुष्यामध्ये आले. अनेकांना सहकार्य करूनसुद्धा कुठलीही जाण न ठेवताना त्यांनी पाठ फिरवली. परंतु शेवटी स्वकीय हे स्वकीय आहेत आणि त्यांचं हे सगळं सहकार्य हे प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत मोलाचं असं असतं. अशा या परिस्थितीमध्ये, या खडतर जीवनामध्ये तू अतिशय सामोरा जातो आहे. कौटुंबिकदृष्ट्या विचार केला तर अत्यंत सुखी आहे. मुलं आहेत, बाळं आहेत, सुविद्य पत्नी आहे, भावंड आहेत. या सगळ्या गोतावळ्यात तू आहे आणि सगळ्यांनी कशाही परिस्थितीत तुला अत्यंत जिव्हाळा दिला, प्रेम दिलं. एकुलती एक बहिणीने अनेक प्रसंगामध्ये उभं राहून अत्यंत जीवापाडपर्यंत तुमच्यावर केलं. यालासुद्धा भाग्य लागतं आणि ते भाग्य तुमच्या सगळ्यांच्या वाटेला आले आहेत. या बाबतीत त्या भगवंताचेच ऋण आपण मान्य केले पाहिजे. अशा या परिस्थितीमध्ये खचून न जाताना आलेल्या या प्रसंगामध्ये ज्यांच्यावर अनंत उपकार केले त्यांनी पाठ फिरवलेली असले तरीसुद्धा अत्यंत खडतर जीवन जगत असताना त्याला सामोरं जाणं हेच आपलं कर्तव्य आहे. त्या दृष्टीनं तू अत्यंत समर्थ आहेस, करशील, खचून न जाताना. आता शेवटी प्रश्न आहे तो तुझ्या मुलांचा, आमच्या नातवंडांचा. सगळ्यांचेच आपली मुलं, आपलं सहकार्य, आपला गोतावळा या ठिकाणी याला उत्सुक आहे की तुमचं घर हे अत्यंत सुखी आणि समृद्ध असावं. अशा प्रकारच्या अपेक्षा आम्ही बाळगतो आणि या अपेक्षा पूर्ण होतील अशी अपेक्षा या ठिकाणी मी ठेवतो. अरे, हे जीवन असंच आहे रे. कोणा देवदेवतांनासुद्धा चुकलं नाही तर आपण तर सामान्य मानव आहोत. या मानवाच्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या, जगातल्या प्रत्येक प्राणी मात्रातला याला सामोरं जावं लागतं. या सामोरं जात असताना खचून न जाताना हसत मुखाने, मागे वळून न पाहताना, मागे एवढंच वळून बघायचं आहे की आपल्याला त्यांची ओळख पटली हेच आपलं भाग्य समजायचं आणि मागे वळून न पाहताना पुढे वाटचाल सुरू ठेव. या वाटचालीमध्ये तुला निश्चितपणाने यश येईल आणि या ठिकाणी सगळ्या आपल्या कुटुंबाचे ऋणानुबंध हे प्रत्येकाने जपावं. भाऊ असो, बहीण असो, सगळ्यांनी जपावं. मागचा आपल्या आईवडिलांचा वारसा पुढे चालवावा, घराण्याचा चालवावा
आणि नातवांनी सुद्धा चालावं, त्यांचं सुद्धा सुख आम्हाला बघायला मिळावं, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा तुला शुभ चिंतितो, दीर्घायुष्य चिंतितो आणि सर्वदृष्ट्या तुला सुख या ठिकाणी लाभावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझ्या शुभेच्छा पुन्हा तुला देतो.